विठ्ठल 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 जय हरी हरी विठ्ठल. भक्ती, संस्कार आणि भारतीय संस्कृतीचा अमूल्य वारसा जपणारा शिवज्योत अकॅडमी चिकुर्डे आयोजित आषाढी वारी सोहळा 2026 मध्ये आपले मनपूर्वक स्वागत. भक्तीचा मार्ग, श्रद्धेचा प्रवास आणि संस्काराची सुंदर सुरुवात. आषाढी वारी म्हणजे केवळ एक सोहळा नाही, तर संतांनी दिलेल्या विचारांचे जतन करणारी परंपरा आहे. शिवज्योत अकॅडमी चिकुर्डे येथे या पवित्र वारीची तयारी अत्यंत भक्तिभावाने सुरू झाली. विठ्ठल रुक्मिणीचा अलंकार, कपाळी लावलेला पवित्र केसरी गंध, अष्टगंधाचा सुगंध आणि प्रत्येक विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला भक्तिभाव. ही तयारी केवळ सजावटीची नव्हे, तर अंतःकरण शुद्ध करण्याची होती. विद्यार्थ्यांच्या मनामध्ये भक्तिभाव जागृत व्हावा, वारकरी परंपरेची ओळख व्हावी, या पवित्र उद्देशाने विद्यार्थ्यांनी पारंपरिक वारकरी वेशभूषा परिधान करून उत्साहाने या सोहळ्यात सहभाग घेतला. टाळ मृदुंगाच्या गजरात विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल या अखंड नामगजरात विद्यार्थ्यांची दिंडी भक्तिभावाने पुढे सरकत होती. प्रत्येक पावलागणिक भक्ती, प्रत्येक श्वासागणित विठ्ठल नाम. टाळ मृदुंगाच्या गजरात विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल या अखंड नामगजरात विठ्ठल रुक्मिणीच्या पवित्र पालखीची दिंडी अकॅडमीच्या परिसरात भक्तिमय वातावरणात मार्गस्थ झाली. प्रत्येक विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावर भक्ती, आनंद आणि संस्काराचे तेज स्पष्ट दिसत होते. रिंगण सोहळा. आषाढी वारीचा एक अविभाज्य भाग म्हणजे रिंगण सोहळा. आकाशातून पाहिल्यावर या भक्तिमय रिंगणाचे सौंदर्य आणखी खुलून दिसते. गोल रिंगण एकात्मतेचं प्रतीक, भक्तीचं प्रतीक आणि वारकरी परंपरेचा एक जिवंत अनुभव. हा केवळ एक खेळ नसून श्रद्धा, शिस्त, एकात्मता आणि भक्तीचे प्रतीक आहे. विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर आणि शिस्तबद्ध पद्धतीने या परंपरेचे सादरीकरण केले. मुलांच्याकडून हा रिंगण सोहळा घेण्याचा एकच उद्देश होता, वारकरी परंपरेची ओळख करून देणे, भारतीय संस्कृतीचे जतन शिकवणे, शिस्त, संघभावना आणि समतेची भावना विकसित करणे.
भक्ती आणि संस्कार याचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावून देणे हाच उद्देश या रिंगण सोहळ्यामागचा होता. रिंगण सोहळ्याची भक्तिमय अनुभूती हृदयात साठवत विठ्ठल नामाचा अखंड गजर करत ही पवित्र दिंडी पुन्हा शिवदूत अकॅडमीच्या दिशेने मार्गस्थ झाले आहे. प्रत्येक पाऊल भक्तीचे, प्रत्येक स्वर नामस्मरणाचा आणि प्रत्येक चेहरा आनंद, समाधान व संस्काराने उजळलेला. ही केवळ विद्यार्थ्यांची पायदिंडी नाही, तर संतांच्या विचारांचा आणि भारतीय संस्कृतीचा जप करणारी एक प्रेरणादायी वाटचाल आहे. विठ्ठलाच्या नामस्मरणाने भारलेली ही दिंडी आता शिवज्योत अकॅडमीच्या प्रांगणात दाखल होत आहे. शिक्षणासोबत संस्कार देण्याचा आमचा संकल्प अशाच उपक्रमातून अधिक दृढ होत आहे. दिंडीचा भक्तिमय प्रवास पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी अकॅडमीच्या सभागृहात वारकरी परंपरेतील विविध पारंपरिक खेळ आणि सांस्कृतिक सादरीकरणांना सुरुवात केली. हे खेळ केवळ मनोरंजनासाठी नसून शिस्त, एकता, समन्वय, भक्ती आणि सामूहिक सहभागाची शिकवण देणारे संस्कारमय उपक्रम आहेत. टाळांचा गजर, टाळांचा नाद, उत्साहपूर्ण पावले आणि लयबद्ध हालचालींनी संपूर्ण सभागृह भक्तिरसात न्हाऊन निघाले.
रिंगण कोणतंही असो, उभं राहून किंवा बसून, त्यामध्ये असणारी एकवाक्यता, संघभावना आणि एक संघ सर्वांच्या सोबत कोणताही दुजाभाव न करता केलेली प्रत्येक कृती ही एकतेचं, समतेचं शिकवण देऊन जाते. काटवटकणा हा वारकरी परंपरेतील एक अविभाज्य खेळ मानला जातो. यामध्ये शरीराची लवचिकता आणि अंगातील चपळता हे कसब विद्यार्थ्यांनी अतिशय प्रभावीपणे सादर केले.
यानंतर आमच्या अकॅडमीतील प्रत्येक मुलांनी, प्रत्येक गटातील विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन समूह फुगडी सादर केली. या समूह फुगडीतून त्यांच्यामध्ये असणारा एकमेकातील विश्वास आणि संघभावना वृद्धीस लागण्यास खूप छान मदत झाली. हेच तर आहे वारकरी परंपरेतील एक महत्त्वाचं अविभाज्य भाग, म्हणजे एक टिकवून ठेवलेली एकता. तुम्ही पाहताय तो कोंबडा, एकमेकाची असणारी झुंज, यामुळे एकमेकाच्यात होणारी प्रतिस्पर्धा, याच्यातून आपल्या क्षमतेचा अनुभव घेत विद्यार्थ्यांनी ही कोंबडा खेळ सादर केला. पुढे बघा. या ठिकाणी सुरू होते मोठ्या मुलांची समूह फुगडी. समूहाने एकत्र येऊन यांनी टाळाच्या गजरामध्ये ताल धरून एक सुंदर अशी समूह फुगडी सादर केली. लहानग्यांना आपल्या कडेवर घेऊन त्यांना वर्तुळाकार फिरवून त्यांना दिलेला हा आनंद एक वारीच्या कलेतील, वारकऱ्यांच्या खेळातील एक कौशल्य.
यानंतर विद्यार्थ्यांनी साकारलेली कमळ रचना म्हणजे शिस्त, सौंदर्य आणि एकजुटीचा अप्रतिम संगम. प्रत्येक हालचालीत भक्ती, प्रत्येक रचनेत संस्कार आणि प्रत्येक क्षणी विठ्ठल नामाचा गजर अनुभवायला मिळत होता. मुलांच्या बरोबरच आमच्या अकॅडमीतील स्टाफने सुद्धा वारकरी पारंपरिक कलेचा खेळाचा आनंद घेतला व ही आषाढी वारी द्विगुणित करण्याचा प्रयत्न केला. शिक्षक, विद्यार्थी शिक्षक या सर्वांनी उत्साहाने या आषाढी वारीमध्ये आपली कला सादर केली. आजच्या आधुनिक युगात शिक्षणासोबत संस्कार देणे ही काळाची गरज आहे. शिवज्योत अकॅडमी विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिक प्रगतीच नव्हे तर भारतीय संस्कृती, सामाजिक मूल्ये आणि राष्ट्रप्रेमाची शिकवण देण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहे. या भक्तिमय सोहळ्यात सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि सहकाऱ्यांचे मनपूर्वक आभार. चला, संतांच्या विचारांचा वारसा जपूया. ज्ञानासोबत संस्कार हाच शिवज्योत अकॅडमीचा ध्यास. पुंडलिक वरदेव हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ महाराज की जय.